भारताने जीएम पिकांसह डेअरी आणि पोल्ट्री क्षेत्र खुलं करावं अशी माहिती अमेरिकेने सुरुवातीपासूनच लावून धरली होती। त्यामुळे व्यापार कराराच्या वाटाघाटी ऑगस्ट 2025 पासून अंतिम स्वरूपात आल्या नव्हत्या। शेवटी वाटाघाटी होऊन आराखडा जाहीर झाला। त्यात भारताने आपल्या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण दिल्याचं सध्या तरी दिसतं। अमेरिकेला काहीतरी दिल्याशिवाय हा करार पूर्ण होणार नव्हता। यात महत्त्वाची बाब म्हणजे डीडीजीएसला भारताची बाजारपेठ खुली केली आहे। अमेरिकेत जीएम मक्याचे उत्पादन होतं, त्याच डीडीजीएसच्या आयातीला परवानगी देण्यात आली आहे। भारत सरकारच्या मते डीडीजीएस मध्ये जीएमचा अवशेष राहणार नाही। सध्या देशात डीडीजीएसचे भाव कमी आहेत। देशात मक्याचा इथेनॉलसाठी वापर वाढल्यानंतर डीडीजीएसचे उत्पादनही वाढेल, पण त्यात अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण अधिक होतं। त्यामुळे पशुखाद्यात याचं प्रमाण वाढीवर मर्यादा असल्याचे उद्योजकांचं म्हणणं आहे। पण अमेरिकेच्या डीडीजीएस मध्ये ही समस्या नाहीये। अमेरिकेने 2024 मध्ये 122 लाख टन डीडीजीएसची निर्यात केली होती। पोल्ट्री, पशुखाद्य आणि मत्स्यखाद्य म्हणून याचा वापर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होतो। त्यात अमेरिकेचे डीडीजीएस देशात आले तर याचा फटका देशातील डीडीजीएस आणि मक्याला बसू शकतो। तसंच डीडीजीएसमुळे सोयाबीनची मागणी कमी होऊन अप्रत्यक्षपणे सोयाबीनच्या भावावर परिणाम होऊ शकतो। एकीकडे देशातील उत्पादकही गुणवत्तापूर्ण डीडीजीएस उत्पादकांकडे लक्ष देत आहेत। देशातून निर्यातही होतीये। सध्या भाव कमी असल्याने भारतातूनच निर्यात होतीये। त्यामुळे लगेच अमेरिकेतून डीडीजीएसची आयात वाढण्याची शक्यता कमी आहे, असं पशुखाद्य उत्पादकांनी सांगितलंय। पण भारतातील डीडीजीएसच्या बाजारावर आयातीचा दबाव राहणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीडीजीएस मध्ये जीएमचे अवशेष राहत नसतात। हा भारताने केलेला दावा आंतरराष्ट्रीय बाजारात मान्य आहे का हेही पाहावं लागेल, कारण आता भारतातील उद्योग निर्यातीच्या गुणवत्तेचं उत्पादन घेत आहेत। भारतात नॉन जीएम मका आणि तांदूळ असतो, त्यामुळे याला मागणी आहे। आता अमेरिकेतून डीडीजीएस येणार आहे, याचा भारताच्या निर्यातीवर आणि एकूण नॉन जीएम ब्रँडिंगवर काय परिणाम होईल याचाही अभ्यास करावा लागणार आहे। पण याचा देशातील डीडीजीएस तसंच मका आणि तांदूळ बाजारावर एका पातळीच्या पुढे निश्चितच दबाव राहणार आहे। डीडीजीएस सोबतच पशुखाद्यांसाठी लाल ज्वारीच्या आयातीला परवानगी देण्यात येणार आहे। सोयाबीन तेलाची आयात भारत वाढवणार आहे। भारताला तशीही आयात करावी लागते। ही आयात शुल्कमुक्त असेल की कोटा दिला जाईल हेही पाहावं लागेल। पण खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याची हाक दिल्यानंतर मुक्त आयात धोक्याची ठरणार आहे।